2026चा हंगाम आता अशा वळणावर आला आहे जिथे प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव एका संघाचं नशीब ठरवू शकतं. या सीझनच्या सुरुवातीला ज्या एका संघाने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांना थक्क केलं होतं तो म्हणजे श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्स. सुरुवातीच्या 7 सामन्यात जबरदस्त खेळ करणाऱ्या या संघाला पाहून वाटलं होतं की यंदा पंजाब प्ले ऑफमध्ये दिमाखात प्रवेश करणार. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि पंजाबच्या बाबतीत हेच घडलंय. सोमवारी धरमशाला येथे झालेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात पंजाबला 3 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला आणि हा त्यांचा सलग 4था पराभव ठरला. 6 विजयाने मैदान गाजवणारा हा संघ आता पडद्यामागच्या उंबरठ्यावर उभा आहे. श्रेयस अय्यरच्या टीमला नक्की झालंय काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पंजाबच्या या घसरगुंडीचा आणि प्लेऑफच्या या मरोच्या समीकरणाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. IPL 2026च्या 55व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा थरारक पराभव केला. हा सामना पंजाबसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, पण दिल्लीच्या आक्रमक खेळापुढे पंजाबचे नशीब फिरले. हंगामाच्या सुरुवातीचा काळ आठवा. पंजाबने सलग 7 सामने खेळले तेव्हा त्यांच्याकडे एक वेगळीच लय होती. मात्र एकदा पराभवाचे सत्र सुरू झाले की संघाची पूर्णपणे घसरगुंडी उडाली. राजस्थान रॉयल्स, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि आता दिल्ली कॅपिटल्स या 4ही संघांनी पंजाबला धूळ सारली आहे. सलग 4 पराभव ही कोणत्याही मोठ्या संघासाठी चिंतेची बाब असते आणि विशेषतः जेव्हा तुम्ही प्लेऑफच्या शर्यतीत असता तेव्हा असे पराभव तुम्हाला स्पर्धेतून बाहेर ढकलण्यासाठी पुरेसे ठरतात. पंजाबच्या या सलग पराभवामुळे आता चाहत्यांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग 4 पराभव पत्करूनही एक आनंदाची बातमी म्हणजे पंजाब किंग्स अजूनही गुण तालिकेत 4थ्या स्थानावर टिकून आहे. पण हे स्थान किती काळ टिकेल हे सांगणं कठीणच आहे. पंजाबने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात त्यांचा विजय मिळाला, तर 4 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांना 1 गुण मिळाला, ज्यामुळे त्यांच्या खात्यात सध्या 13 गुण आहेत. पंजाबचा नेट रन रेट हा +0.428 इतका चांगला आहे, जो त्यांना टाय झाल्यास मदत करू शकतो. मात्र सध्या अव्वल 3 संघांकडेही प्रत्येकी 14 गुण आहेत आणि खालच्या क्रमांकावरील संघही वेगाने वर येत आहेत. त्यामुळे पंजाबला आता फक्त रन रेटवर अवलंबून राहून चालणार नाही, तर त्यांना प्रत्यक्ष मैदानावर विजय मिळवावाच लागेल. आता प्रश्न उरतो की पंजाब किंग्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का? सध्याच्या गणित हिशोबात प्लेऑफमध्ये सुरक्षित एंट्री मिळवण्यासाठी किमान 16 गुणांची गरज भासणार आहे. पंजाबने आता 3 सामने शिल्लक आहेत. या 3 पैकी किमान 2 सामने जिंकणे त्यासाठी ऑक्सिजन सारखे अत्यावश्यक आहे. जर पंजाबने उर्वरित 3 पैकी 2 सामने जिंकले तर त्यांचे 17 गुण तयार होतील आणि त्यांना प्लेऑफ मधील प्रवेश जवळपास निश्चित होईल. पण जर चुकूनही त्यांनी एक सामना गमावला तर त्यांची अवस्था टांगत्या तलवारासारखी होऊन जाईल. 15 गुणांसह प्लेऑफ गाठणे यंदाच्या स्पर्धेत खूप कठीण दिसतंय, कारण स्पर्धा अत्यंत चुरशीची आहे. श्रेयस अय्यरला आता आपल्या रणनीतीत मोठे बदल करावे लागतील, अन्यथा 6 विजयांसाठी ही मेहनत पाण्यात जाईल. पंजाब किंग्सच्या या अपयशाची काही मुख्य कारणं समोर येत आहेत. सर्वात पहिलं म्हणजे फलंदाजीतील सातत्याची अभाव. सुरुवातीच्या सामन्यात जे फलंदाज धावा करत होते ते आता मोक्याच्या क्षणी बाद होत आहेत. दुसरं म्हणजे मधल्या षटकांमध्ये विकेट न घेता येणं. गोलंदाजींनी सुरुवातीला चांगली कामगिरी केली होती, डेथ ओव्हरमध्ये धावा रोखण्यासाठी ते अपयशी ठरत आहेत. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरवरही दबाव दिसून येत आहे. मैदानातील क्षेत्ररक्षणाच्या चुका आणि दबावाखाली घेतलेले चुकीचे निर्णय पंजाबला महागात पडत आहेत. दिल्ली विरुद्धच्या सामन्यातही विजयाच्या जवळ असूनही पंजाबने संधी गमावली. सलग 4 पराभवामुळे संघाचा आत्मविश्वास ढासळलेला दिसतोय, जो पुन्हा मिळवणे हे सर्वात मोठं आव्हान आहे. पंजाब किंग्ससाठी आता ही शेवटची संधी आहे. त्यांच्याकडे अजूनही क्षमता आहे आणि गुणतालिकेतील त्यांचे स्थान त्यांना एक संधी देत आहे. पण आता चूक करायला जागा नाही. येणारे 3 सामने केवळ सामने नसून पंजाबसाठी फायनल सारखे आहेत. श्रेयस अय्यरला आपल्या टीमला पुन्हा एकदा एक संघ करावे लागेल आणि सुरुवातीला ज्या आक्रमकतेने त्यांनी खेळ केला तीच आक्रमकता पुन्हा दाखवावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? पंजाब किंग्स या संकटातून बाहेर पडून प्लेऑफमध्ये धडक मारणार का, की सलग 5वा पराभव घेऊन त्यांचा पत्ता कट होणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.